मिस्टर रजत कुमार, स्टोरी रायटर. माझ्याकडून काय पाहिजे? हे बघा नादियाजी, प्रत्येक लेखकाची इच्छा असते आणि माझी पण हीच इच्छा आहे फेमस होण्याची, आणि माझी ही इच्छा तुम्ही पूर्ण करू शकता. ती कशी? नादियाजी, जर तुम्ही माझ्या गोष्टीला अप्रूव्हल कराल तर मीही एका रात्रीत फेमस होईन. आणि फेमस होताच तुला काही दिवसातच इज्जत, प्रसिद्धी, धन दौलत सगळं काही मिळेल. एम आय राईट? हो. पण मला काय मिळणार? जे तुम्हाला हवं. नादियाजी, तुम्ही माझी गोष्ट एकदा वाचा. ठीक आहे, मी तुझी गोष्ट वाचते. हे घे. मला माहिती आहे की तुमच्या अप्रूव्हल शिवाय कोणतीही कथा ताजा खबरमध्ये नाही छापू शकत, त्यामुळे तुम्ही प्लीज. मिस्टर रजत, तुम्हाला तुमच्या कथेच्या अप्रूव्हलसाठी मला कोणतीही कथा वाचून दाखवण्याची गरज नाहीये. त्याऐवजी मला वाचण्याची गरज आहे. समजलो नादियाजी. पण जे मला प्रसिद्धी आणि संपत्तीचा पांघरून अंगावर घेण्यासाठी आपल्या इज्जतीचे कपडे काढून ठेवावे लागतील, हो ना? खूपच समजदार आहात तुम्ही. यावेळी बहुतेक माझे पती आले असतील. तू असं कर, तू त्या पडद्याच्या मागे जाऊन लप. मी माझ्या पतीला आत घेऊन जाते, मग तू बाहेर निघून जा. जा जा. मॅडम, पिझ्झा. मी तर कोणताही पिझ्झा ऑर्डर नाही केला. पण मला तर ऑर्डर मिळाली आहे. मला तर ऑर्डर मिळाली आहे तुम्हाला मारण्याची.
याचा अर्थ कोणीतरी इथे होतं, त्याने मला मर्डर करताना पाहिला यायचा. रजत कुमार. किरण, एक ग्लास पाणी दे. तू स्वतः जाऊन घे ना. अगं माझं ऐक तरी. एक मिनिट. अगं काय एक मिनिट? इथे माझ्या जीवानीशी आलं आणि तू पेपर वाचतेस. रजत, तुला माहिती आहे की मी हा पेपर बातम्यांसाठी नाही वाचत, त्याऐवजी यामध्ये येणाऱ्या क्राईम स्टोरीज साठी घेते. तुला माहितीये आज यामध्ये खूप इंटरेस्टिंग स्टोरी छापली आहे. आज एका मारिया नावाच्या रायटरची हत्या झाली आहे आणि जो हत्यारा आहे ना तो पिझ्झा बॉय बनून त्याच्या घरी आलेला. किलर पिझ्झा बॉय बनून त्या मुलीच्या घरी जातो, डोअरबेल वाजवतो आणि जशी मुलगी दरवाजा उघडते तो किलर आपल्या बंदुकीने त्या मुलीला शूट करतो. येस, अगदी तसंच. आणि मर्डर केल्यानंतर त्या किलरने त्या घरात चोरी पण केली. हा, किरण, हे सगळं माझ्या डोळ्यांसमोर घडलंय. काय तुझ्या डोळ्यात देखत? हो हो, हे सगळं माझ्या डोळ्यात देखत घडलंय किरण. आणि तसंच झालंय जसं त्या कथेत लिहिलंय. फक्त फरक इतकाच आहे की ती मुलगी रायटर नव्हती. हे कसं होऊ शकतं? याचाच विचार करून मी हैराण आहे किरण, की जसं या पेपरमध्ये लिहिलंय मर्डर अगदी तसाच कसा होऊ शकतो. तुमच्या दोघांपैकी प्रेत पहिलं कोणी पाहिलं? मी सगळ्यात प्रथम नादियाचं प्रेत पाहिलेलं आणि मीच तुम्हाला कॉल केलेला. ही तुमची पत्नी होती? नाही, ही माझ्या मित्राची अरुणची पत्नी होती आणि हा व्यवसायाने वकील आहे. ज्यावेळेस हा मर्डर झाला त्यावेळेस तुम्ही कुठे होतात? त्यावेळी मी कोर्टात होतो. संजीवने फोन करून मला ही बातमी सांगितली. मिस्टर सक्सेना, जेव्हा तुमचा मित्र अरुण कोर्टात होता आणि त्यांच्या पत्नीचा मर्डर झाला, मग तुम्ही या घरात कसे आलात? जेव्हा मी इथे आलो तेव्हा पहिला दरवाजा उघडलेला आहे. मग मी सरळ आत आलो आणि बघितलं तर नादियाचं प्रेत इथे पडलंय. नादियाला तुम्ही भेटायला का आलेलात? आय मीन काय काम होतं तिच्याशी? खरं तर नादिया माझ्या पब्लिकेशनमध्ये PROचं काम करायची आणि त्यासाठी तिला अनेकदा मी इथे भेटायला यायचो. एनिवे शाना साहेल, घरातला कोपरा कोपरा शोधा. कोणता तरी पुरावा आपल्याला नक्कीच मिळेल. मूव्ह. येस चीफ. चीफ, हा पिझ्झा बॉक्स मला त्या दरवाज्याजवळ टेबल मागे मिळाला आणि यात पिझ्झा पण आहे. मला असं वाटतं की नादियानेच हा पिझ्झा ऑर्डर केला असेल. चीफ, मी घराची झडती घेतली आहे आणि त्यातून मला असं दिसलंय की घरात चोरी देखील झाली आहे. मागे टेबलावर दारूचे 2 ग्लास देखील आहेत. याचा अर्थ असा की जो कोणी इथे आलेला नादिया त्याला चांगलंच ओळखत होती. त्या दोघांनी बसून दारू प्यायली असेल आणि मग किलरने त्याचं काम केलं असेल. या पिझ्झा बॉक्स आणि ग्लासवरून फिंगरप्रिंट्स घ्या. बघा अरुण, एक गोष्ट तर नक्की आहे की तुमच्या पत्नीची हत्या व्यवस्थित विचार करून केलेली आहे. कोणीतरी आहे ज्याला तुमच्या पत्नीला जिवंत बघायचं नव्हतं. किरण, काय आहे? तू एवढं टेन्शन मध्ये का आहेस? हे बघ, क्राईम सिरीजचा पुढचा भाग. माहिती आहे त्यात काय लिहिलंय? काय लिहिलंय? यात लिहिलंय की किलर त्याच्या बॉसला सांगतो की जेव्हा तो त्या मुलीचा मर्डर करतो त्यावेळी तिथे आणखी कोणीतरी होतं आणि तो सांगतोय की त्याचं व्हिजिटिंग कार्डही त्याला मिळालंय.
त्याच्या पुढे माहिती आहे का त्याचा बॉस त्याला काय सांगतो? काय? तो सांगतो की त्या माणसाला लगेच शोधून संपवून टाक. रजत, तू उगीच अस्वस्थ होतोयस. ही फक्त एक कथा आहे. ही फक्त कथा नाहीये किरण, ही माझी कथा आहे. कारण माझं व्हिजिटिंग कार्ड त्याच्याकडे आहे. तो किलर माझ्याबद्दल सगळं जाणून आहे. तो मला नाही सोडणार, तो मला नाही सोडणार किरण. अरे देवा, आता काय होणार? आता फक्त एकच मार्ग आहे, कमांड फोर्स. खुनी नादियाच्या घरात शोधाशोध करत होता तेव्हाच मी संधी बघून पळ काढला. खुनी जेव्हा तिथे होता तेव्हा तू कुठे होतास? त्याने तुला का नाही पाहिलं? मी 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 लपलो होतो. का का लपला का होतास? कारण जेव्हा डोरबेल वाजली तेव्हा नादियाला वाटलं तिचा नवरा आलाय. मग तिने मला लपायला सांगितलं. नादिया सोबत तुझं काही अफेअर होतं? नाही नाही, तसं काहीही नव्हतं. जर तसं काहीही नव्हतं मग तू नादियाच्या घरी कशाला गेलेलास? हे बघा, मी एक रायटर आहे. मला माझी कथा छापायची होती. मग जेव्हा मला कळलं की जर नादियाने माझी कथा अप्रूव्ह केली तर माझी कथा संजय सक्सेनाच्या न्यूजपेपर किंवा टाइम सिरीजमध्ये छापली जाईल. फक्त तेवढ्यासाठीच मी तिकडे गेलो होतो. मिस्टर रजत, घटनेच्या ठिकाणी आम्हाला दारूची 2 ग्लास देखील मिळाली आहेत. ते नादियाने माझ्या आणि तिच्यासाठी बनवले होते. अरे वा, पहिल्याच भेटीत एवढी सेवा. याचं काही खास कारण? हे बघा, मला माझी कथा छापायची होती आणि नादियाने जेव्हा मला ड्रिंक्स ऑफर केली मी ॲक्सेप्ट केली. हे बघा सर, मला वाटतं की संजीव सक्सेनाच्या क्राईम सिरीजच्या मागे काहीतरी मोठा खेळ चालू आहे. नादियाचा मर्डर अगदी तसाच झालाय जसा या छापलाय. तुम्ही बघा. हो, असंही असू शकतं की हा फक्त एक योगायोग आहे. अहो सर, कोणताही योगायोग नाही, हे वास्तव आहे. कारण यामध्ये ज्या रायटरचा पत्ता छापलाय ना, मी त्याच पत्त्यावर गेलो होतो. आजच्या सिरीजमध्ये मी माझ्याबद्दल वाचलं. त्यात लिहिलंय की बॉस खुन्याला त्या साक्षीदाराला मारायला सांगतो ज्याचं कार्ड तिथे सापडलंय. अच्छा, मग ते कार्ड तुझंच आहे तर? हो, माझंच कार्ड होतं. असं असेल तर याच्या जीवाला खरंच धोका आहे जी. तुम्ही काळजी करू नका, आम्ही तुम्हाला काहीच होऊ देणार नाही. पण सगळ्यात आधी आपल्याला या कथेच्या लेखकाचा पत्ता मिळवायला लागेल. वाह, काय सुंदर नाव ठेवलंय त्याने स्वतःच, अज्ञात. हे कसं होऊ शकतं? तुमचा नक्कीच काहीतरी गैरसमज झालाय. गैरसमजुतीचं काहीच कारण नाहीये. हे बघा, तुमच्या या कथेत जसा मारियाचा खून झालाय तसाच, बिलकुल तशाच पद्धतीने नादियाचा देखील खून झालाय. पण सर, हा योगायोग सुद्धा असू शकतो ना? किंवा कोणीतरी या कथेने प्रेरित होऊन हे केलं असेल. हा योगायोग तर नक्कीच नाहीये मिस्टर सक्सेना. कारण यात जो पत्ता मारियाचा आहे तोच पत्ता नादियाचा पण आहे. म्हणजे खुनी तुमच्या पेपरमध्ये लिहिलेल्या कथेप्रमाणेच काम करतोय. त्याने नादियाचा खून तसाच केलाय जसा या कथेत लिहिलेला आहे. आणि आम्हाला हे देखील समजलंय की मर्डर नंतर खुनीने नादियाच्या घरातून एक फाईल नेली आहे. आणि नक्कीच त्या फाईलीत असं काहीतरी होतं की जे सगळ्यांसाठी धोकादायक होतं. आणि म्हणूनच नादियाची मर्डर झालीय. कमाल आहे मिस्टर सक्सेना. काल्पनिक कथेत तुम्ही खरा पत्ता कसा छापू शकता? कथा छापण्याआधी तुम्ही वाचत तर नक्की असाल ना? नाही सर, माझ्याकडे एवढा वेळ नसतो. हे सगळं काम तर माझे सब एडिटर आणि प्रूफ रीडरचं काम आहे, मिस्टर नेगी. तेच सगळ्या कथा वाचतात आणि म्हणून डायरेक्ट सगळ्या कथा त्यांच्याचकडे जातात. मग तुम्ही मिस्टर नेगींना बोलवाल? हो सर. एक्सक्यूज मी सर, नेगी साहेबांनी फाईल तुमच्यासाठी पाठवली आहे. बरं झालं तू आलास. जा नेगी साहेबांना आत पाठव आणि सांग मी बोलवलंय. आणि हो, त्यांना सांग कथेचा पुढचा भाग देखील घेऊन यायला. ठीक आहे सर, थँक्यू. बाय द वे, तुमच्या कथेचा रायटर अज्ञात आहे तरी कोण? सर, ते मला नाही माहित. त्या रायटरचं नाव अज्ञात आहे एवढंच मला माहिती आहे. कमाल आहे. जर तुम्ही त्याला पाहिलं नाहीयेत, त्याला ओळखत नाहीयेत, आजपर्यंत भेटला नाहीयेत, तर मग तुम्ही त्या अज्ञात आय मीन त्या अनोळखी व्यक्तीच्या कथा छापता कशा? तुम्ही मला एक गोष्ट सांगा,
त्या व्यक्तीच्या कथा तुम्हाला मिळतात कशा? सर, आमच्या ऑफिस बाहेर एक लेटर बॉक्स लावलेला आहे. दररोज एका बंद लिफाफ्यात कथेचा पुढचा भाग येतो. पहिल्यांदा जेव्हा आम्हाला तो बंद लिफाफा मिळाला तेव्हा त्यात कथेसोबत एक पत्र पण होतं. अच्छा, मला एक सांगा की त्या पत्रात काय लिहिलं होतं? त्यात लिहिलेलं की मला या कथेसाठी एकही रुपया नकोय. जर तुम्हाला कथा आवडल्या तर तुम्ही त्या तुमच्या न्यूजपेपर मध्ये छापा. मग मी ती स्टोरी नादियाला दिली. नादियाला ती स्टोरी खूप आवडली आणि मग आम्ही आमच्या न्यूजपेपर मध्ये छापण्यास सुरुवात केली. हे बघा सर, नेगीजी आले. नेगीजी, हे लोक कमांड फोर्स वाले आहेत. तुम्हाला काहीतरी विचारायचंय त्यांना. कमांड फोर्स? माझी काय चौकशी करायची आहे? मी काय केलं आहे? मिस्टर नेगी, तुम्ही घाबरू नका. आम्हाला तुम्ही फक्त एवढीच माहिती द्या की या स्टोरीचा पुढचा भाग तुम्हाला केव्हा आणि कधी मिळणार आहे. सर, पुढचा भाग तर आमच्याकडे कधीच आलेला आहे. हा बघा. ओ माय गॉड, यात रजतला मारण्याची पूर्ण योजना लिहिलेली आहे. मिस्टर संजीव, तुम्हाला या कथेला आजपासूनच बंद करावं लागेल. आम्ही या कथेचा एकही भाग नाही छापू देऊ शकत. पण हे कसं शक्य आहे? जर कथेचा पुढचा भाग नाही छापला तर माझं खूप मोठं नुकसान होईल. मिस्टर सक्सेना, तुम्हाला तुमच्या नुकसानीचं पडलंय. तुमच्या या कथेमुळे एका व्यक्तीचा जीव गेलाय आणि दुसऱ्या व्यक्तीचा जीव धोक्यात आहे. नाही शायना, आपण यांना कथा छापण्यापासून नाही थांबवू शकत. ही कथा छापणारच, नक्की छापणार. सांग, का मारलंस तू नादियाला? सांग, का मारलंस तू नादियाला? बोल, काय बिघडवलं होतं तिने तुझं? बोल बोल बोल, खरं काय ते निमूटपणे सांग, नाहीतर खरं काढून घेण्याचे अनेक उपाय येतात आम्हाला. बोल. सांगतो साहेब, सगळं सांगतो. साहेब, मी काही किलर नाही साहेब, बस छोटी मोठी हेराफेरी करतो साहेब. आता त्या दिवशी मी जेव्हा धंद्यावर निघत होतो तेव्हा मला एक फोन आला. हॅलो, बोलतोय. सर, त्याने मला सांगितलं की एका मुलीचं मर्डर करायचं आहे आणि त्यासाठी मला रगड पैसा मिळणार साहेब. मी विचारलं साहेब की मुलगी कोण आहे, पण त्याने सांगितलं की मुलगी कोण आहे, ती कुठे भेटेल, तुला मर्डर कसा करायचा आहे हे ताजा खबरच्या क्राईम सिरीज मध्ये वाचायला मिळेल. या कामासाठी किती रुपये मिळाले तुला? एक लाख साहेब, 1 लाख साहेब, खरं सांगतो साहेब. कोणी दिले? साहेब, माहिती नाही साहेब. साहेब, जेव्हा मी त्याच्याबरोबर फोनवर बोलून घराच्या बाहेर निघालो ना तेव्हा माझ्या बाईक जवळ येऊन पाहिलं तर डिक्कीत पैसे ठेवलेले होते साहेब. खरंच. त्यानंतर त्याने कधी कॉल केला? नाही साहेब, त्यानं मना केलं होतं की फोनवर नाही बोलायचं, कधी फोन नाही करायचा.
तर मग त्याला रजत बद्दल कसं कळलं? पब्लिक टॉयलेट मधून. काय पब्लिक टॉयलेट मधून? हो साहेब, त्यानं मला सांगितलं होतं साहेब की या कामात जेव्हा तुला प्रॉब्लेम येईल ना तर तिथे जे पब्लिक टॉयलेट आहे ना त्याच्या भिंतीवर लिहून ठेव. आता जेव्हा मला रजतचं कार्ड सापडलं ना साहेब, मी तिथे लिहून ठेवलं आणि आज त्यानं मला रजतला संपवायला पाठवलं साहेब. त्याने नाही, आम्ही तुला तिथे पाठवलेलं. चीफ, हा रायटर जो कोणी आहे खूप चालाख व्यक्ती आहे तो. आता आपल्याला बघायचं हे आहे की तो रायटर क्राईम सिरीजच्या पुढच्या भागात काय लिहितो ते. तो पुढचा भाग लिहून पाठवतो की नाही. ओ, तर तू आहेस या क्राईम सिरीजची रायटर? हा, नाही, मी रायटर नाहीये. अच्छा, तू रायटर नाहीयेस तर मग कोण आहे? कोणी दिली तुला ही कथा या बॉक्समध्ये टाकायला? मी तुला काही विचारते, बोल. माझ्या बाबांनी. बाबा. अरे बेटा, तू आलीस? हो बाबा. बाबा, ते काही लोक आलेत तुम्हाला भेटायला. मला भेटायला? बेटा तू जात. हो बाबा. तर तुम्ही आहात या कहाणीचे लेखक. अशी कोणती दुश्मनी होती तुमची नादिया बरोबर की तुम्ही तिचा मर्डर करावून आणलात? हे बघा, मी कोणताच मर्डर करून नाही आणला आणि मी तिला कशाला मारणार? ती तर माझ्या मुलीप्रमाणेच होती. खोटं बोलू नकोस. तू तुझ्या कथेच्या माध्यमातून नादियाच्या मर्डरची योजना बनवलीस. नाही, मी माझ्या कथेत अशी कोणतीच योजना बनवली नाहीये. समजलं तुम्हाला? मी दाखवतो तुम्हाला. हे बघा बघा, या आहेत माझ्या कथेच्या कॉपीज. यात कुठे लिहिलंय, कुठे मी योजना बनवली आहे बघा तुम्ही. आणि यात पहिल्या भागापासून आतापर्यंतच्या सर्व कॉपीज आहेत बघा तुम्ही. पण एडिटर कडून आम्हाला जी काही कॉपी मिळाली आहे त्यात तर रजतच्या मर्डरची पूर्ण योजना लिहिलेली आहे. बघू जरा ती कथा. ही कथा माझी नाहीच आहे आणि ज्याने कोणी लिहिली ना त्याला भाषेचं ज्ञान अजिबात नाहीये. यात मात्रांच्या किती चूक आहेत बघा तरी एकदा. आणि माझ्या कथेत एक सुद्धा चूक तुम्हाला सापडणार नाही. गोष्ट फक्त मात्रांचीच नाही आहे. ही कथा कोणत्या तरी दुसऱ्याच टाईपरायटर वरून लिहिलेली आहे. बघा किती सारे अक्षर खालीवर आहेत. तुमच्याकडे या व्यतिरिक्त अजून कोणता टाईपरायटर आहे का? नाही, माझ्याकडे फक्त एकच टाईपरायटर आहे. हा टाइपरायटर तर खूप जुना आहे. हो, हा खूप जुना आहे. माझ्या बाबांनी सचिवालयातील लिलावातून घेतला होता. एवढा जुना टाइपरायटर कोणाकडे असेल? हे तर आपल्याला सचिवालयातील लिलावाच्या रेकॉर्ड्स मधूनच कळेल. चीफ, सचिवालयातल्या रेकॉर्डवरून असं कळतंय की असे जेवढे टाईपरायटर लिलावात गेलेले त्यातील एक त्या पियूनकडे आहे आणि इतर शहरातले असे अनेक जण होते ज्यांनी ते टाईपरायटर खरेदी केलेले. त्यांच्यामधला एक विमल सक्सेनाही होता. विमल सक्सेना? या विमल सक्सेनामध्ये काही खास आहे का? हो चीफ, विमल सक्सेना संजीव सक्सेनाचा काका होता. व्हॉट? नाही, माझ्याकडे त्यातला कोणताच टाईपरायटर नव्हता.
आणि माझ्या काकाने कधी अशा टाईपरायटर बद्दल मला सांगितलं नाही. हो मिस्टर सक्सेना, पण कोणीतरी आहे जो या क्राईम सिरीज मध्ये बदल घडवून आणतोय. मिस्टर सक्सेना, मला एक गोष्ट सांगा की मिस्टर अरुण आणि नादिया या दोघांचेही संबंध कसे होते? सर, खरं सांगू तर दोघांतील संबंध काही खास नव्हते. मागील काही दिवसांपासून दोघांच्याही नात्यात दरी निर्माण झालेली. आणि यामागचं कारण काय? संशय. अरुणला संशय होता की नादियाचं कुठेतरी अफेअर चालू आहे. मग असं तर नाहीये ना की अरुण सोबत मिळून तुम्ही नादियाला मारण्याचा कट रचला? हे तुम्ही काय बोलताय सर? तुम्हाला ठाऊक आहे की कोणावर असा गंभीर आरोप लावणं किती मोठा गुन्हा आहे? डोंट वरी मिस्टर सक्सेना, डोंट वरी. पहिला आम्हाला तुमच्या घराची झडती तर घेऊ द्या. जर आम्हाला तुमच्या घरी तो टाईपरायटर सापडला तर तुम्हाला वॉरंटवर मिळेल आमची कस्टडी. तपास करा. सर, हे तुम्ही ठीक नाही करत आहात. मी प्रेसचा माणूस आहे. मी तुमच्या सगळ्यांवर कडक ऍक्शन घेईन. चीफ, हा टाइपरायटर मला यांच्या स्टोर रूम मधून मिळालाय. पण सर, हा माझ्या स्टोर रूम मध्ये कसा आला मला नाही माहित सर. मिस्टर सक्सेना, तुम्ही तर सांगितलं होतं की तुमच्या काकाने तुम्हाला कधीच टाईपरायटर बद्दल काहीही सांगितलं नव्हतं म्हणून. तर मग हा? पण सर, मी बस शायना, टाईपरायटरची टायपिंग चेक करून घे. येस चीफ. चीफ, एडिटरकडे आपल्याला जी कथा मिळाली होती आणि या टाइपरायटरची प्रिंट अगदी सेम आहे. हा तोच टाइपरायटर आहे. तन तो तन, सेम टायपिंग. तर मिस्टर संजीव सक्सेना, तुम्हाला आता तरी आमच्या बरोबर कमांड फोर्सच्या ऑफिसमध्ये यावंच लागेल. काही प्रॉब्लेम तर नाही? चला सर. एव्हिडन्ससाठी टाईपरायटर घ्या. लेट्स गो. हे बघ, आता खोटं बोलून काहीच उपयोग नाहीये, कारण आमच्याकडे पुरावा आहे की हा टाईपरायटर तुझाच आहे. आणि याच टाईपरायटरद्वारे तू नादियाच्या मर्डरची कथा लिहिलीस. आणि तूच नादियाच्या घरातून ती फाईल गायब करवलीस, कारण ती फाईल गुन्ह्यांची साक्षीदार होती. सर, मी तुम्हाला आधीच सांगितलंय की मी नादियाचा मर्डर नाही घडवलंय. विचार करा, मी असं कृत्य का करेन? तिच्या मरणाने माझं सुद्धा नुकसानच झालंय. नादियाच्या मरण्याने तुम्हाला नुकसान झालंय की फायदा, ते तर आम्ही माहीत करून घेऊच. एका सज्जन माणसाला तुम्ही असं सतावू शकत नाही. सज्जन माणूस? आणि हा, कदाचित तुम्हाला हे माहिती नसेल की या सज्जन माणसाने आपल्या न्यूजपेपर मार्फत एका महिलेची हत्या केली आहे, आणि ती महिला तुमची धर्मपत्नी होती. काय पुरावा आहे तुमच्याकडे की त्या खुनामागे मिस्टर सक्सेनाचा हात आहे? पुरावा आहे हा टाईपरायटर जो आम्हाला यांच्या इथून मिळालाय. माफ करा मिस्टर, एखाद्याच्या घरातून हत्यार सापडलं म्हणजे असं होत नाही की
त्याच व्यक्तीने हे हत्यार वापरलं आहे? डोंट वरी मिस्टर अरुण, टाईपरायटरवरील फिंगरप्रिंट्स रिपोर्ट सांगतील की टाईपरायटर मिस्टर सक्सेना यांनीच वापरला होता. सॉरी चीफ, टाईपरायटरवर कोणाचेही फिंगरप्रिंट्स नाही मिळाले. व्हॉट? तर मिस्टर राठोड, आता मी माझ्या क्लायंटला नेऊ शकतो? चला. चीफ, मला तर वाटतंय की या दोघांनीच नादियाचा खून केलाय. असू शकतं, पण प्रश्न असा आहे की या टाईपरायटर वरून कोणाचेही फिंगरप्रिंट्स का नाही मिळाले? चीफ, हा संजीव सक्सेना खूप चलाक आहे. त्याने टाईप करून झाल्यानंतर आपले फिंगरप्रिंट्स मिटवून टाकले असतील. पण फिंगरप्रिंट्स काढून टाकल्यावर तो टाईपरायटर स्वतःकडे का ठेवेल? या टाईपरायटरचा वापर कोणी ना कोणी नक्कीच केलेला आहे, कारण या टाईपरायटरची शाही अजून सुकलेली नाही. शाही म्हणजे टाईपरायटरच्या शाहीची रिबन. समजलीस? गॉट इट. चीफ, यावर फिंगरप्रिंट्स आहेत. व्हेरी गुड शायना. मिस्टर नेगी, या फिंगरप्रिंट्स. व्यवस्थित. मिस्टर रविकांत, मला हे समजेल का की मला इथे का बोलवलंय? मिस्टर सक्सेना नंतर तुमचाच नंबर आहे फिंगरप्रिंट्स देण्यासाठी. फिंगरप्रिंट्स का? तुम्हाला तर टाईपरायटरवर फिंगरप्रिंट्स मिळाले नव्हते, मग? इट्स अ रुटीन प्रोसिजर मिस्टर अरुण. आम्हाला नाही वाटत की तुम्हाला तुमचे फिंगरप्रिंट्स द्यायला काही हरकत असेल. पण माझे फिंगरप्रिंट्स घेऊन काय फायदा? मी तर संजूच्या प्रेसमध्ये काम पण नाही करत. पण तुम्ही त्या संजीवजीने त्यांच्या प्रेसमध्ये भेटायला जातातच ना? आणि त्यांच्या घरी देखील, राईट? पण जर मी माझ्या मित्राला त्याच्या घरी भेटायला जात असेल तर याचा अर्थ असा नाही की मी गुन्हेगार आहे. मिस्टर अरुण, जोपर्यंत गुन्हा सिद्ध होत नाही तोपर्यंत प्रत्येक व्यक्ती ही निर्दोषच असते. त्याचप्रमाणे जोपर्यंत एखादी केस सॉल्व्ह नाही होत तोपर्यंत त्या केसशी निगडीत प्रत्येक व्यक्ती आमच्या संशयाच्या फेऱ्यात असते. आणि तुम्ही तर कायद्याचे जाणकार आहात, म्हणून तुम्हाला हे समजवण्याची मुळीच गरज नाही की प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे की त्याने कायद्याची मदत केली पाहिजे. सो प्लीज या इकडे मिस्टर अरुण, तुमचे फिंगरप्रिंट्स द्या. थँक्यू. चाल चाल तिकडे.
अरे पण मला सांगा, मला तुम्ही इथे का घेऊन आलात? का तुला नाही माहित तुला का आणलंय ते? अरे पण मला कसं समजेल की तुम्ही लोक मला इथे का घेऊन आलात ते? अगदी तसंच जसं त्या क्राईम सिरीज मधल्या अज्ञात रायटरला आधीच समजायचं ना तसंच. आणि तो अज्ञात रायटर दुसरा तिसरा कोणी नाही, तू आहेस तू. बरोबर बोललो ना मी? मिस्टर रविकांत सहायक उर्फ अज्ञात. हे बघा, मी तो अज्ञात नाहीये. ही गोष्ट तुम्हा सगळ्यांना चांगलीच माहितीये. मिस्टर संजीव सक्सेनाला फसवण्यासाठी, बरोबर? जेव्हा मोठ्या हत्तीवर जोर नाही चालला तेव्हा गरीबाला फसवायला आलात. आम्ही कोणालाच नाही फसवत, पण इथे तूच फसला आहेस स्वतःच्या जाळ्यात. आता असं नका सांगू की त्या टाईप रायटरवर माझे फिंगरप्रिंट्स मिळालेले आहेत. नाही 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 नाही, जो टाईपरायटर आम्हाला संजीवकडे मिळाला त्यावर आम्हाला कोणाचेच फिंगरप्रिंट्स नाही मिळालेत. पण तू हे विसरलास की त्या जुन्या पुराण्या टाईप रायटरवर टाईप करण्याआधी तू त्याची इंक रिबन चेंज केलेलीस, आणि त्या रिबन मध्ये आम्हाला तुझ्या या अंगठ्याचा ठसा मिळालाय. सो मिस्टर अज्ञात, ज्या कथेचा प्रारंभ तू लिहिला होतास त्या कथेचा अंत आम्ही लिहिलाय. आता हे सांग, नादियाची हत्या तू का केलीस? तिच्या सोबत तुझी काय दुश्मनी होती? कारण ती धोकेबाज होती. याचा परिणाम असाच होणार होता. तुम्ही किती चांगले रायटर आहात ते मला आज तुमची स्टोरी वाचून कळलं. मॅडम, जर तुम्ही ठरवलं तर माझी कथा ताजा खबरमध्ये छापून येईल. मॅडमजी, मी तुमचे उपकार पूर्ण आयुष्यभर नाही विसरणार. अरे, त्यात उपकाराचं काय आहे? तुमची ही स्टोरी संजीव नक्की छापेल. तुम्ही असं करा, ही फाईल माझ्याकडेच ठेवून जा. नादियाने माझी कथा घेऊन ठेवली, जी मला कधीच परत नाही मिळाली. पण दुसऱ्याच दिवशी पेपरमध्ये तीच कथा छापून आली. पण त्यात माझं नाव नव्हतं, संजीव सक्सेनाचं नाव होतं. मॅडमजी, मला तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती. अरे, मला मानधन नाही दिलं काही हरकत नाही, पण कमीत कमी माझ्या कथेमध्ये माझं नाव तर द्यायचं होतं. तुझी कथा? कोणती कथा? हे 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 काय 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 बोलताय मॅडम तुम्ही? एक मिनिट. आपल्या लायकीत राहशील तर चांगलं होईल, नाहीतर तुझी नोकरी तर जाईलच, आणि मी कधीच तुझी कथा कुठे छापू नाही देणार. आणि एक लक्षात ठेव, या कथेबाबत तुझं तोंड कुठे उघडता कामा नये. सर, तुम्हीच सांगा, मी करून करून काय केलं असतं? जर मी कोर्टात केस केली असती तर मी सिद्ध नसतो करू शकलो. म्हणूनच मी त्या दिवशीच ठरवून टाकलं की संजीव सक्सेना आणि नादिया या दोघांनी मला धोका दिला होता. मी त्या धोक्याचा बदला घेईन. सर्वात आधी नादिया जे वागली त्याची शिक्षा दिली, आणि त्यानंतर तिच्या फाईलमध्ये असणारी माझी ओरिजिनल फाईल चोरी करवली. मी मग पेपरमध्ये त्या कथेचा भाग वाचला जो तुम्ही छापला होता. मग माझ्या डोक्यात संजीव सक्सेनाला फसवण्याची एक चांगली आयडिया आली. मी त्याचा पुढचा भाग दुसऱ्या टाईपरायटरनं टाईप केला, आणि त्या टाईपरायटरला नेऊन संजीव सक्सेनाच्या ऑफिसमध्ये लपवून ठेवलं. मला नादियाच्या हत्येबद्दल जराही खेद नाहीये, पण त्या संजीव सक्सेना ज्यानं माझ्या कथेच्या सफलतेचा मुकुट आपल्या माथी घातलेला होता, मी त्याच्या डोक्यावर माझ्या गुन्ह्याचा मुकुट नाही चढवू शकलो. रविकांत सहायक, मी हे मानतो की कुणाचेही हक्क चोरणाऱ्याला शिक्षा ही नक्कीच मिळाली पाहिजे, पण ती शिक्षा देण्याचा हक्क फक्त कायद्याला आहे आणि कोणालाच नाही. मी मानतो की तुझी बनवलेली रचना कोणीतरी चोरली, पण तू तर देवाने बनवलेली एक रचना पूर्णपणे कायमची संपवून टाकलीस.
आता तूच ठरव तुला या गुन्ह्यासाठी कोणती शिक्षा मिळायला पाहिजे ते. आपल्या देशात संविधानाने प्रत्येकाला काही हक्क दिले आहेत. जर तुमचा हक्क कोणी हिरावला असेल तर ते हक्क परत मिळवण्यासाठी आपल्या देशात न्याय आहे, कायदा आहे. आणि यासाठी तुमचे हरवलेले हक्क परत मिळवण्यासाठी कायद्याची मदत घ्या. कायद्याला आपल्या सोबत घ्या. कायदा आपल्या हातात घेऊ नका. माझ्या या गोष्टीला लक्षात ठेवा. सावध राहा, सुरक्षित राहा. you